औचित्यवाडी. सगळं टोटल शेअर कोसळले सगळं मार्केट. अरे बापरे अरे 6-6.5 लाख रुपये गेले माझे. मग बापरे. अयो लयच अवघड झालं कडे. सगळेचे सगळे कोसळले. बरोबर ठेव. ओ डेपुटी त्याला मला सोडायला राव. ते तांदळाला पाणी द्यायचं परत तांदे वाढले तुम्ही मला वरड बसता राव. थांब रे नाही तू गप जा तिकडे. कांद्यावर पाणी दे. माय माग भांडण नको करू. कांद्यावर पाणी द्यायचं हे पाणी द्यायचं. जाऊ तिकडे कांद्याचे जळू ते कांद्याचे नाच होती तिकडे. काय झालं तुला काय करायचं. काय झालं माझ्या डोक्याला. जा तू पाणी दे नाही तिकडे जाळू होते त्या कांद्याचं. बरोबर मी चालू तिकडे गावात. डेपुटी काय रे औषध आणलं का कांद्याला फवारायचं राहिले ते गेले तिकडे कांदे खड्ड्यात. ते औषध गेले खड्ड्यात. तुम्हाला डोकं नको चल. अहो 10 पंप झाले तर अजून 10 पंपाचं औषध लागेल होऊन जाईल तुमचं. मला दुसरीकडे काम बघायचे राव डेपुटी. अरे जाऊ दे ना तिकडे. ते पंप जाळून टाक आणि ते सगळं जाळून टाक. मला काही बघायचंच नाही. जाऊ तिकडे गेले कांदे उडत. काय मागं लागलाय. पैसे देणार नाही माझ्याकडे. पैसे नाही. पैसे नाहीत माझ्याकडे. काय करायचं ते कर. कोणाला सांगत जा. पैसे नाहीत माझ्याकडे म्हणा. नाही दिले डेपुटीने पैसे. नाही दिले डेपुटीने पैसे. नाही देत म्हणा. एवढं घेऊन तापत चाष्टा नका करू. जाऊ दे. काय मागा लागला माया. माणूस काय टेन्शन मध्ये काढू काय चाललंय. हे काय हागलीच बात आहे का नाही तुला. तुमच्या का तुला लाड करतो म्हणून तू माझ्या डोक्यावर बसायला लागला. इथं करतो का घाण करतो का माझ्या कानात येऊन. चल पाय 1 रुपया नाही देणार मी. अरे पण झाल्या कधी भडकत नाही डेपुटी एवढे. आज काय झाले. डेपुटी का होत आहे. अहो म्हटलं हे बघा ना आमच्या इथे ना पाईप लीक झाला. सगळं पाणी दारामध्ये येते. अहो पाईप लीक झालं तर मी काय करू. पाईप लीक झालं तर मी काय प्लंबर आहे काय. हा मला काय सांगा तुम्ही. पाईप लीक झाला. बाकीचे सदस्य गेले का. तुमच्या वाटला माणूस कुठे. अहो पण डेपुटी ते काम आम्ही कसं करणार. अहो बरं काय उपसरपंच नुकतं घेतलं काय तुमचं पाईप लीक झाला आणि त्याला बुजा म्हणून. तुमचा सदस्य सदा भाऊ आहे. त्याला बघायचं मला नाही सांगायचं. आणि प्लंबर आणून नीट करून घ्या. दर्याला ग्रामपंचायत काय नीट करायला तुमचं हे नाही. मला सांगायला डेपुटी जाता येतं तेच काम करतो मी आता. तेच राहिलं डेपुटीचं काम फक्त. डेपुटीला काय झालं आज. लस चिडचिड करून गेले. असं कधी बोलत नाही माणूस. किती बडबड करू दे मला या पाठ्याला. मी काय पैसे सोडित असतो काय त्या माणसाला. जे नाही ते बोल. काय बोलू दे डेपुटीने. मी पैसे सोडित नसतो पारी त्यांना. अहो काय झालं. कशाला तनतन करताय. अहो काय झालं म्हणजे मी आपला सरळ गेलो डेपुटीकडे. तू म्हणले लयच जा कामाला गेलो म्हणलं. अहो डेपुटी 10 पंप मारलेत 10 राहिलेत. घ्या तुमचं काम उरकून टापक्यास. औषध आणलं की नाही. जे नाही ते बोलायला लागलं. ते पंप घाल चुलीत घे पेटून. ते कांद्याला जाऊ दे उद्ध्वस्त होऊ दे तिकडे. ही कोणतं रुबाबदारी. मला बाकी माहित नाही. मी पैसे सोडित नसतो पारे त्यांना. अहो पण तुम्हीच काहीतरी खोड काढली असेल त्यांची. ते कशाला काय बोलतील. डेपुटी भाऊ कधी कुणाला उलट बोलतात का. लय भावाची मायाची तू. मग पैसे आणून दे माझे. मला बाकी सांगू नको. कष्ट केले. काय झालं सुगंधा. म्हणतात की डेपुटी भाऊ ह्यांना ओरडले. शक्य आहे का ते की ह्यांच्यावर तनतन करतील. ह्यांनीच काय ते केलं असेल. ते खोटं बोलतील. मी खोटं बोलेल का. ते रस्त्याने चालले होते. मी त्यांना सांगितलं इथं पाईपलाईन फुटली म्हटलं. सगळं पाणी दारात देते. इतके तन इतके ओरडले इतके चिडलेले होते. काय झालं काय माहिती. आता कोणाचा फोन आहे. आता नवऱ्याचा फोन आहे. कुठे घेत बसती. मग काय झालं परत. अगो पण मला येणार लयच विशेष वाटलं. का बरं एवढे ओरडले असतील बरं रिकामे. मी ना डेपुटीकडे बघतो. मला झालं भाऊजी. अहो ऐक. हे माणूस ऐकत नसते. अहो काहीतरी झालं असेल. ते माणूस असं आहे का. अहो साधं त्यांचं कोणाला बोलायचं म्हणलं तर तोंड नाही उचकत. आणि ते कोणाला काय बोलणार. मी 100% गॅरंटी देते. माझ्या नवऱ्याने काहीतरी त्यांची खोड काढलेली असणार आहे. बाई पण तुझ्या नवऱ्याने खोड काढली असेल. मी काय खोड काढली. मी म्हटलं भाऊ या साधा लगेच ओरडायला लागले. हो डेपुटी बरं झाले तुम्ही इथेच भेट. अहो ती ग्रामसभेची मीटिंग लावून टाका ना. माझ्या वार्डातली आहेत ना 2-4 काम आहेत ते होऊन जातील. तुला काय करायचं रे मीटिंगचं. दरबारला मीटिंग लावू ना मीटिंग. त्या भाऊसाहेबांचं काम नाही की मीटिंग लावायचं. बाकीचे सदस्य काय पेटलेत का काय. माझ्या मग कशा लागत असतो.
आपण ते काम आहेत म्हणून म्हणले मी, आपलेच काम अरे जाऊ दे तिकडे काम होते ना काम, काय एकट्या डेप्युटी नुकतं घेतलं काय सगळं वाक्य गावाचं? तू माझ्या मग काय लागतो? सदा आहे तिकडे वार्डचा मेंबर, त्याला बोलायचं ना. ग्रामसेवकची मिटिंग लावा, ग्रामसभेची मिटिंग लावा, एकट्याने सारं गाव उक्त घेतो, सारं डोक्यावर घेऊन जातो मी, मला जायचं डोक्यावर घेऊन. परत त्या ग्रामसभेच्या मायापाशी जर बोला ना तर बघ मग माहित वाईट नाही. बरं काय झालं बोटेपुटेला आज अचानक? नेहमी तर उलटा मला म्हणत असते काम लक्ष दे. आता मी बोललो तर असं का होत नाही राव, पण काय भानगड झाली काय माहिती. अवघड झालं कावाच असं होत नाही डेप्युटीचं डोक्याला काय रे? अरे काही नाही रे, डेप्युटी भेटले होते आता. हा अरे लय बोलले मला ते, मला म्हणे तुला काय करायचंय, तू तिकडे गेलं मी एकटा आहे का गावामध्ये, बन केली रे लय मला. बोलले ना, हा ना राव. माझ्यावर बी वासाकली होती ती. तुझ्यावर बी? हा ना, तुझ्यावर का म्हणून? काय माहित, मी म्हणलं पंप राहिले होते त्यांचे 10 मारायचे, हा. त्यांना म्हणलं औषध आणलं का? जा दे पंप फिंप ती तिकडेच पिटून. आईला काय झालं काय माहिती राव, पण लय चिडली होती. मी आतापर्यंत आपण एवढ्या दिवसात सोबत राहतो, का चिडचिड पाहिली. ठीक आहे इकडे याला माहित असेल डेप्युटीचं नेमकं काय बी नसलंय रे नेमकं, म्हणजे बाईसाहेबांची भांडणं झाली काय त्यांच्या घरात काही. अरे माझ्यावर खेकसले, याला चिडचिड केली, त्या सुगंधाला चिडचिड केली, परत त्या खालच्या तात्याला चिडचिड केली. होय. हा तुम्हाला बी नसले का? मग हा म्हणजे मला साताळी वरडली. तुला बी? हा काय झालं नेमकं त्यांचे काही बाईसाहेब त्यांचे काही भांडण झाले काय? अहो, नाही बाई साहेब त्यांचे भांडणं नाही. मी ना फोनवर असं ऐकत होतो, त्या डेप्युटीचे ना शेअर मार्केटला 5 ते 6 लाख रुपये ना लॉस झालाय. बाबो, बरोबर आहे राव, बरोबर आहे. एवढे पैसे गेले म्हणजे टेन्शन येणार ना राव माणसा. 6-7 लाख रुपये म्हणजे 50 सोपं रुपये नाही ना. घेतले म्हणजे मला वरडत येत 6 लाख रुपये सोपं. 50 इथं भाऊ, मी 5 रुपयाचं उधार देत नाही कोणाला, इतके तळतळ करतो. ते 5-7 लाख रुपये सोपं आहे का? बरोबर आहे राव, झालं त्याच्यामुळे त्यांचं आहे ना, म्हणजे मानसिक ताण पडून संतुलन हे झालंय त्यांचं. तुला बिघाडलंय काय मग? बरं तुझा हा जातो. हा जालू, हा आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल राव. मग डेप्युटी, ओ डेप्युटी, कशाला आले रे तुम्ही? काय तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही तुमचं प्लंबिंगचं बघून घ्या, आणि तुला सांगितलं ना नंतर करतो पैशाचं म्हणून. पैसेच नाही हो डेपुटी. मग कशाला आले मग? ओ डेप्युटी, काय झालं नेमकं तुम्हाला? तुम्ही एवढं का बरं चिडलात? अरे पण तुमचे काम करतो ना राव, नंतर मी माझ्या वेगळ्या टेन्शन मध्ये आहे. एक मिनिट, हे पहा, तुम्हाला काय त्रास आहे तो आम्हाला बी कळलं पाहिजे. हे आम्ही आमची कामं घेऊन नाही आलो, आम्ही तुमच्यासाठीच आलोय की नेमकं गावामध्ये असा वावरणारा माणूस कधी एक काम करा, हे पैसे घ्या आणि त्यांना द्या. आणि धरा आमच्या हा ठीक आहे, माझे 10,000 आहे. हे आमचे 5,000. डेप्युटी माझे 20,000, याचे 10,000 आणि त्याचे बिचाराचे 5,000 असे नोंद. कशाला द्यायचे पैसे मला? आम्हाला कळलंय की तुमचा लॉस झालाय खूप मोठा, म्हणून आम्ही आपलं आमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला हे पैसे द्यायला 35,000 रुपये आहेत, आणि अजून काही जमलं आमच्याकडे आम्ही नक्की तुम्हाला मदत घेऊ. मी तसं पण त्यांना तुम्ही पण सांगते. अजिबात ताण घेऊ नका. आमच्याकडनं फुल नाही, फुलाची पाकळी तरी. अरे जा शामराव, जालू, सुगंधताई, आता माझा लॉस झालाय पण माझ्याकडे पैसे असं नाही, पैसे आहेत माझ्याकडे, पण अचानक 6.5-7 लाख रुपये गेले, म्हणून मी जरा टेन्शन मध्ये होतो. आणि नेमकं काय झालं, त्या टेन्शन मध्येच तुम्ही मला भेटले, आणि त्या टेन्शन मध्ये मी तुम्हाला बोलून घेतलं. आता कसं आहे, पैशाचं टेन्शन तुला माहिती आहे शामराव कसं राहतं. पैसे आहेत माझ्याकडे, पण आता ह्यो आर्थिक लॉस लय मोठा झाला ना. 6.5 लाख रुपये जवळजवळ शेअर मार्केटमध्ये डुबले माझे, त्याच्यामुळे तुम्हाला कोण ठीक आहे म्हणलं काय आर्थिक अडचण येते. हा मी त्याला विचारलं पण नेमकं झालंय का, आता आम्हाला कळायला मार्ग नाही ना. आम्ही सगळ्यांना अनुभव आला, पण डेप्युटी असं कधी गावात चिडत नाही. म्हणजे आता लहानपणापासून पाहत आलो, एवढी मैत्री आपल्या दिवसाची, पण कधीच डेप्युटी असं तोंड शब्द ओरडून बोलले नाही आम्हाला कधी. आणि आज असं का झालं बाबा, महिलांवर बी आई आम्हाला बी, म्हणून आम्ही डिग्याला विचारलं बाबा काय झालं, तर मग आम्हाला डिग्याने सांगितलं काहीतरी फोन चालू होता डेप्युटींचा आणि काहीतरी व्यवहाराबद्दल बोलवते, म्हणून आम्हाला असं वाटलं की काहीतरी आर्थिक अडचण आहे, म्हणून आम्ही सगळ्यांनी आपले एकत्र केले आणि म्हणलं आपली पुन्हा फुलाची पाकळी मदत म्हणून आपल्या डेप्युटीला देऊ बा, म्हणून आम्ही घेऊन आलो. मलाच खजेल वाटायला लागले, माझी चुकी झाली. गावातले लोक एवढे प्रेम करते सगळे माझ्यावरती, काय नाही, आणि मी बोललो तुम्हाला सगळ्यांना, मी माफी मागतो. अहो कशाला डेप्युटी, तुम्ही प्रत्येकाच्या सुखादुखाला उभं राहतात. एक दिवस आम्ही करून बघितलं तर काय काय झालं? झालं, मला ते पैसे गेल्यामुळे मला डोक्यात मला काही सुचनात, मी बाईक वरती तोंड टाकलं. आता ती बी रडत बसली होती बरं का. आता तिला काय होतं, त्या राड्यामध्ये मला सुचलं नाही काही, मी बोललो यांना, बोललो जालेला फाडफाड बोललो. पण आता मी विचार केलं, घरची दुबळी परिस्थिती असली तरी बाजाराने 5,000 रुपये माझ्यासाठी काढून दिले. तू आला, सुगंधताई आल्या, ताई आल्या. हो मी म्हणतो माझ्या वतीने माफ करा. नाही, नाही.
काय नाही. डेपुटी मुळात आहे ना, तुम्ही हे समजून घ्या, हे पैसा आहे ना, आज नाही उद्या येणार आहे, बरोबर आहे की नाही? हा? पैशाचं काही नसतं. माझी चूक शेवट मला तुमचं कळाली. शरीर शेवटी- महत्वाचं आहे. तुम्ही उद्या विनाकारण डोक्यात काही राग घालून घेतला असता, काही आपली झालं माणसं असतं. म्हणत होती, माणूस काय करतं टेन्शन मध्ये आपल्या माणसावर तोंड टाकून जातं. पण मला लय पस्तावा आला. आता आज आजच्या संकटात उभे का थोडे का राहिले ना माझे, तुम्ही काय नेमकं झालंय काय यासाठी पैसे घेऊन आले, विचारपूस करायला आले. हे फक्त आहे ना, फक्त ग्रामीण भागात आणि खेड्यातच होऊ शकतं बाबा. हे सोपं नाही. लोक आहेत ना, लय प्रेम करणारे लोक आहेत आपल्या गावामध्ये. हे असू द्या, राहू दे. टेन्शन घेऊ नका डेपुटी, राहू द्या. अरे, पैसे आहेत माझ्याकडे सगळे ऐका. देऊन टाक. ऐक अरे एवढे 6.5 लाख रुपये गेले, आलं थोडं टेन्शन. काय नाही, तुमच्या आशीर्वादाने अजून लई मला येते किती बरं. हो. तुमच्यासारखे गावातले प्रेमन माणसं माझ्या जीवाला जीव जाणार हेच मला लय झालं. आज मला 6.5 लाख रुपये गेलेलं बी काही वाटलं नाही. जाऊ दे, गेले तर मी बायको जरा समजूत काढतो. तुम्ही चहा प्यायचा. नाही नाही आता नाही आमचे भांडण झाले तर तुम्ही आता निवांत एक दिवस चहा. तुम्ही काळजी करू नका, हा. टेन्शन घेऊ नका, खावा प्या, तुम्ही हा, सुखी राहा. बस बस. टेन्शन काय पैशात नाही, पैसा आज नाही उद्या नाही, येईल. नाही हा? माझी चूक झाली आता. तुम्ही नाही, नाही, काही नाही, काही नाही. चालतंय. चला, येऊ मग चला, आम्ही. ओके. काळजी घ्या. आभारी. हा? हो चालेल येतो मी, जातोय वहिनी समजूत हा, काढतो. हा, हा.